आपण ऐकता आहात शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप. मराठ मोळी लावून भाळी घेऊ भरारी, हे तुला नमन गगनात घुमू दे तुझी सदा ललकारी. सारे मिळून एक होऊया, एकच आणिक एकच आमचा रंग. शिवसंघ संघ शिवसंघ. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीनं अंदमान इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या अंदमानच्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा. पर्यटनातून राष्ट्रभक्तीचा जागर. बुकिंगसाठी संपर्क साधा. शिवसंघ प्रतिष्ठान, द्वारा सिलिकॉन व्हॅली, केतकी बिल्डिंग, अलका टॉकीजच्या शेजारी, पुणे 30. फोन नंबर 9422 77 3503 किंवा 9420 28 5000. या मातीवर उमटू द्या रे नवतेजाचे नव स्वप्नाचे तरंग. शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ शिवसंघ संघ संघ. माझी जन्मठेप. प्रकरण 8. कोठडीतील पहिला आठवडा. जमादार मला घेऊन 7 क्रमांकाच्या चाळीत बंद करण्यासाठी चालला. वाटेत एक हौद लागला. जमादार म्हणाला, यात स्नान करा. मी 4-5 दिवसात स्नान करू शकलो नव्हतो. समुद्र प्रवासाने अंग अगदी मलिन आणि घामोळे झालेले होते. म्हणून स्नान करण्याची परवानगी मिळाल्याने आनंद झाला. पण भिजवावयाचे काय? जमादार म्हणाला, ही घ्या लंगोटी. आता काम करताना आणि स्नानाचे वेळी नेहमी ही लंगोटीच नेसली पाहिजे. मन किंचित कचरले. पुन्हा म्हणाले, अरे वेड्या, अरे रामदास देखील लंगोटीच नेसत असत. या तुझ्या कपड्यात काय आहे ते सर्वांना माहीत आहेच. मग तू ते कोणापासून लपवितोस? ह्याच विकाराला तर मिल्टननं ऑनर डिझॉनरेबल म्हणून म्हटले आहे. युरोपात असा एक धर्मपंथ होता की जो कपडे घालणे म्हणजे पाप समजत असे. कारण ॲडॅम आणि ईव्ह दोघेही निष्पाप अवस्थेत उल्लिंगच असत. त्या पंथाचे अनुयायीही तसेच राहत. त्यांना ॲडमाइंट म्हणत. प्रस्तुतही युरोपात धर्मदृष्टीने नसले तरी शास्त्रदृष्टीने कित्येक ठिकाणी लहान लहान स्त्री पुरुषांच्या वसाहती अशा प्रदेशात स्थापन केल्या जातात की ज्यात स्त्री पुरुषांनी कपडा थंडीपुरताच वापरला तर क्षम्य समजला जातो. त्याविना नेहमी उल्लिंगच राहून सूर्यप्रकाशात शरीरे अनावृत्त ठेवावी लागतात. कारण कपड्यांचा अतिशय मोह शरीरास सूर्याचे दर्शन जवळजवळ मरेतोपर्यंत किंबहुना मेल्यानंतर युरोपात होऊ देत नसल्याने आरोग्यदृष्ट्या हानी होत आहे अशी तिकडे काही डॉक्टरांची मते झालेली आहेत. हे विचार एकीकडे डोक्यात येत असतानाच हातांनी झटपट मी कपडे काढून चड्डी म्हणजे बंदीवानास मिळणारा मांडचोळणा सोडून टाकून अगदी उघड उघड लंगोटी नेसूनही टाकली होती. जमादारास इतर राजकीय बंदीवानांची प्रथमच लंगोटी नेसताना जी लज्जेने त्रेधा उडे ती गंमत पाहावयास न मिळाल्याने मी बराच निगरगट्ट मनुष्य आहे अशी समजून त्याचे मुद्रेवर स्पष्ट दिसत होती. कसा बसा लंगोटी नेसून स्नानास आनंदाने गेलो नि लागलो पाणी कटोरा म्हणजे बंदीवानास दिलेली थाळी भरभरून घ्यावयास. तो जमादार ओरडला, असे नाही करावयाचे. हे काळे पाणी आहे. प्रथम उभे राहावयाचे. मग मी म्हणेन, लेव पाणी म्हणजे लवावयाचे आणि पाणी घालावयाचे 1 कटोरा. मग मी म्हणेन, अंग मला म्हणजे अंग घासायचे हाताने. आणि पुन्हा मी म्हटले, और लेव पाणी, की पुन्हा 2 कटोरे पाणी घ्यावयाचे आणि परत फिरावयाचे. 3 कटोऱ्यात 3 थाळी पाण्यात स्नान करावयाचे. त्या मुसलमान पठाण जमादाराची ही आज्ञा होताच मी चमकलो. मी क्षेत्राचाच राहणार असल्याने नाशिक त्र्यंबका संकल्पाच्या शिस्तीने स्नाने करण्याची सवय मला होतीच. मनात हसून म्हटले, तसाच हाही एक संकल्पच म्हणावा. तो गोऱ्या पाण्यावरचा संकल्प असे. हा काळे पाण्यावरचा स्नान संकल्प म्हणावा म्हणजे झाले. त्या दाढी दीक्षिताने तो संकल्प सांगण्यास आरंभ केला. मी स्नान करू लागलो. तो डोळे एकदम गच्च मिटून जाऊन काही दिसेनासे झाले आणि आग होऊ लागली. झाले तरी काय,
संकल्पात कोठे चूक तर झाली नाही. इतक्यात कोठेशी चुळही भरली गेली. तो तोंड एकंदर थू 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 करीत बंड करून उठले. जीभ अगदी खारट झाली. तेव्हा साहस करून जमादारास विचारले, हे पाणी खारट कसे झाले? तो म्हणाला, म्हणजे समुद्राचे पाणी कधी गोडे असते की काय? तेव्हा ध्यानात आले की आम्हाला हे समुद्र स्नान होत होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अंदमानास स्नानास, कपडे धुण्यास, वापरण्यास सर्व समुद्राचे पाणी वापरावे लागे. तेही नळाने आणून कोंडीत साठवलेले. अंग सगळे चिकचिकीत झाले. केस राठ झाले. स्नान केले नसते तरी बरे असे वाटू लागले. पण पुन्हा वाटले, आता ही सवय झालीच पाहिजे. लंडन व पॅरिस मधले टर्किश बाथ उपभोगिलेत, आता थोडी अंदमानिश बाथांची ही गंमत नको का अनुभवायला? राष्ट्रीय पापांचे क्षालन उंची साबण आणि सुगंधित तेल लावून ऊन पाण्याच्या फवाऱ्याखाली केलेल्या स्नानांनी आणि संस्कृत संकल्पांनी होणारे नसून खारट पाण्याच्या लेव पाणी म्हणून ओरडणाऱ्या कठोर संकल्पाचे आज्ञेप्रमाणे घेतलेल्या या 3 कटोरी स्नानानेच होणार आहे. कपडे घालून पुढे चाललो तो एक विटांनी आणि दगडांनी पक्केपणी बांधलेल्या भिंतीच उंच लोखंडी गज एकसारखे मारून खण भिन्न केलेल्या व लाकडाचा स्पर्शही जिला आगीच्या भयाने झालेला नाही आणि जी मध्ये एकसारख्या खोल्या सप्रमाण मांडलेल्या आहेत अशी त्रितल म्हणजे 3 मजली चाळ मला दिसली. त्या रुंद पायऱ्या, तो पांढरा सफेद रंग, ते जिने आणि ती सप्रमाण बांधणी पाहून एखादा वाडाच पाहावा तसा मनास थोडा आल्हादच वाटला. मनात म्हणालो, हीच ती 7व्या क्रमांकाची चाळ. हिच्या या 3ऱ्या मजल्यावर मला राहावयाचे. वाह, उत्तम मोकळा वायू येईल, प्रकाश येईल. स्वतःचे घर असे असते तर आपण श्रीमंत ठरलो असतो आणि क्वचित 4-4 महिने या विस्तृत भवनात आणि या हिरव्या अंगणात आपण होऊन सुखाने राहिलो असतो. मग ही बंदीशाळा, ही भावना तेवढी सोडून दिली तर या वाड्यातही राहणे अगदीच दुस्सह नाही. राहण्यापुरताच विचार केला तर मम आणि न मम यातच सुखदुःखांची बीजे आहेत असे वेदांतीही म्हणतात. ते काही व्यर्थ नाही. बरे, तर शक्यतो तशीच वृत्ती ठेवावयाची. एवढे फक्कड घर आणि बिनभाड्याने मिळाले असता त्यास बंदीशाला म्हणून नाव ठेवून उगीच का भ्या? काही दिवस येथे गमतीने का न राहा? परंतु काही म्हणजे किती दिवस? शंकेने विचारले आणि कुजबुजलो की तेथेच तर गोम आहे. अंदमानाच्या नियमाप्रमाणे 6 महिन्यांनी बंदींना गृहातून बाहेर सोडण्यात येते. इतरांपेक्षा आपणावर राग तर फार तर 1 वर्ष आत ठेवतील. शिपायांनी आम्हा सांगितले होते की 3 वर्षांवर कोणीच मनुष्य आजपर्यंत या सिल्वर जेलमध्ये एकसारखा आल्यापासून बंद करून ठेवलेला नव्हता. तेव्हा फार तर 3 वर्षे मला आत बंद करतील. परंतु कठीणतम तेच गृहीत धरून त्याच्या प्रतिकाराची मानसिक सिद्धता आधीच करून ठेवावयाची. या माझ्या संकटात अत्यंत उपयोगी पडलेल्या नियमास अनुसरून मी म्हणालो, तेही सोडून फार फार तर 5 वर्षे आपणास या खोलीत कोंडून ठेवतील असे गृहीत धरूया, म्हणजे झाले. ठीक, तर या वाईट नसणाऱ्या बंदीगृहास आपला वाडा असे समजून 5 वर्षेपर्यंत येथेच राहावयाचे आणि काव्य रचावयाचे असा सरकारी आज्ञा म्हणून नव्हे तर आपलाच स्वेच्छ निश्चय म्हणून नियम करूया. या मानसिक खेळण्याची खेळता खेळता मी 3ऱ्या तळावर म्हणजे मजल्यावर पोचून त्या खोलीच्या दारापाशी येऊन उभाही राहिलेलो होतो. मी तेथे येणार म्हणून ती सर्व चाळ, जीत जवळजवळ 150 माणसे असत, रिकामी केलेली होती. केवळ सरकारी दृष्टीने उत्तम, परंतु बंदीवानाचे दृष्टीने चहाडखोर, पापी, कुकर्मी आणि उलट्या काळजाचे म्हणून ठरलेले असे 3 वॉर्डर तेवढे ठेवले होते. ते 3ही बलुची आणि पठाणी मुसलमान होते. राजकीय बंद्यांवर आणि यातही विशेषतः मजवर बहुधा पठाणी बलुची मुसलमानाविना इतर कोणासही पहारा करण्याचे काम सांगण्यात येत नसे. ज्यास ते काम सांगण्यात येई त्यास अर्थातच तो मोठा गौरव वाटे, कारण अधिकाऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे अशी घमेंड त्यास करता येईल. त्यांच्या हातून आमच्या गुप्त खटपटीच्या बातम्या लागणाऱ्या असल्याने आणि अधिकाऱ्यांची वाटेल ती अन्यायाची वा क्रूरपणाची कामे करण्यात ते निर्ढावलेले असल्याने या बलुची व पठाणी मुसलमानास
तिकडे अधिकारीही ढिलाईने वागून त्यांचे अनियमिकच नव्हे तर अनीतिमान वर्तनही क्षम्य मानून इतर सर्वांवर आणि विशेषतः हिंदूंवर त्यांचा दाब आणि धाक पडेल असे धोरण ठेवीत. आम्ही राजकीय बंदी सर्व हिंदूच असल्याने त्या बंदीगृहात आम्ही गेल्यापासून वरील कारणांकरिता हिंदू लोकांवर संक्रांत आल्यासारखी झाली. आम्ही हिंदू बंदिवानांवर हिंदू जमादार ठेवला तर आम्हाशी सहानुभूती ठेवण्याचा अधिक संभव. त्यातही आम्ही राजकीय बंदिवान म्हणून आमच्या हालचालीच्या खऱ्या बातम्या फुगवून आणि नसलेल्या बनवून अधिकाऱ्यास पोचविण्याचे आणि शक्य तितक्या क्रूरपणे आम्हास वागविण्याचे उलट्या काळजाचे कसब हिंदूंना स्वभावतः मुसलमानांइतके साधणे अशक्य. म्हणून हिंदूंना बढती मिळणे कठीण होऊ लागले. दुसरे असे की पठाणास या दुष्ट कार्यासाठी डोक्यावर चढवून घेणे अधिकाऱ्यास प्राप्त झाल्याने हिंदूंचा छळ केला असता सर्व पापम विनश्यती म्हणून लहानपणापासून ज्यांना धर्मवेडाने पढविलेले असते असे ते कुकर्मी मुसलमान पठाण हिंदूंविरुद्ध खोट्या कागाळ्या उठवून आणि त्यांचा छळ करून त्यास अधिकच पीडा निर्धास्तपणे देऊ शकू लागले. कारण त्या मुसलमानांविरुद्ध बारी बाबा कोणाचेही ऐकणार नाही ही सर्वांची अनुभवाने निश्चिती पटलेली होती. अशा रीतीने हिंदू बंद्यातील अधिकाऱ्यास जागा मिळेनाशा झाल्या. जे हिंदू बंदिवान अधिकारी होते त्यांच्यावर किटाळे रचून पठाण बंद्यांनी त्यास काढून टाकविले आणि नवीन भरती पठाणी बंद्यांची अधिकाराचे जागेवर होत चालली. पठाण अधिकारी नेहमी पठाणांची बाजू घेत. ही त्यांची जूट सत्कृत्यात वर्णनीयच ठरली असती. पण त्या ठिकाणी या पापी एकोप्यामुळे पठाणी मुसलमान, सिंधी मुसलमान, बलुची मुसलमान यांच्या गटांचे बंदिवान अधिकारी आपल्या जातीच्या बंद्यासही शक्यतो हिंदूंचा छळ करण्यास उत्तेजन देऊ लागल्यामुळे आम्ही राजकीय हिंदू बंदिवानांचे त्या कारागारात पाय टाकल्यापासून तेथेच नव्हे तर उभ्या अंदमानात हिंदू बंदिवानांचे आणि बंदी अधिकाऱ्यांचे फारच हाल होऊ लागले. याचे परिणाम कसे दूरवर पोचत गेले हे वृत्त हलके हलके पुढे येईलच. हे वृत्त नीटपणे समजण्यात यावे म्हणून येथेच त्याचे मूळ कारण थोडेसे दिग्दर्शित करून ठेवले आहे. त्या मुसलमानात पठाणी, सिंधी व बलुची हे वैयक्तिक अपवाद सोडून बहुशः अत्यंत क्रूर आणि हिंदू द्वेषाने ओथंबलेले असत. त्यांच्या बरेच खाली पंजाबी मुसलमान, इतर बंगाली, मराठी, तामिळ इत्यादी मुसलमान बंदिवान वैयक्तिक अपवाद सोडून एकंदरीत इतके दुष्टही नसत व हिंदू द्वेष्टेही नसत. तथापि या त्यांच्या सौजन्यास दुर्गुण म्हणून वरील क्रूर मुसलमान नेहमी हसत राहिल्याने आणि त्यास तो आधा काफरही है हा तर अर्धा काफरच आहे असे हिणवीत राहिल्याने हे पंजाबेतर मुसलमानही हळूहळू पठाणी अनुकरण करू लागत. तथापि ते तत्रस्थ सरकारचे विश्वासपात्र नव्हते. अधिकाऱ्यांचा ओढा अर्थातच व्युत्क्रमाने अधिक क्रूरांकडे अधिक ओढला जाई. म्हणूनच मजवर तर मुसलमानातच नव्हे तर पठाणातही जो अगदी निर्ढावलेला वॉर्डर, जमादार व पेटी ऑफिसर म्हणजे बंद्यातील बढती देऊन केलेला बंदिवान अधिकारी असेल तोच नेमण्यात येईल. अशाच त्या तिघा वॉर्डरांचे हाती मला सोपवून खोलीत बंद करून आणि कुलूप लावून तो जमादार निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याचे सुमारास ते पठाणी वॉर्डर घाईघाईने माझ्या कोठडीसमोर येऊन साहेब आता है खडे रहो म्हणून म्हणाले. मी दारापाशी आलो. दार म्हणजे कोठडीचे गजांचे नेहमी बंद ठेवलेले फाटक. बारी साहेब आल्याबरोबर आणखी काही गोऱ्या लोकांना घेऊन आले. मी त्या कारागारात गेल्यापासून बारी साहेबांना नवीन महत्व प्राप्त झाले होते. तेथील युरोपियन स्त्री पुरुषांस मला पाहण्याची आणि शक्य तर काही संभाषण करण्याची इच्छा असे. त्यामुळे त्यास बारी साहेबापुढे ऊद जाळण्याविना दुसरा मार्गच उरत नसे. मोठ्या आर्जवानंतर अगदी गुपचूपपणे म्हणून बारी साहेब त्यास बंदीगृहात आणीत आणि मला भेटवून वा दुरूनच दाखवून आपण तुमच्यावर फार मोठा उपकार केला, पण आता यापुढे झाले ते पचेल कसे या विवंचनेत आपण चूर झालो आहोत अशी गंभीर मुद्रा करून दॅट विल डू असे म्हणत त्या पाहुण्यास घाईघाईने परत घेऊन जात. ही संधी साधावी म्हणून 15-15 दिवस बारी साहेबांच्या बंगल्यावर त्यांची मनधरणी करीत असलेल्या गोऱ्या सार्जंटांची आणि स्त्रियांची उदाहरणे मला माहीत आहेत. सरकार म्हणून वॉर्डर ओरडताच मी तेथील नियमाप्रमाणे सरळ उभा राहिलो. बारी साहेब
कोठडीच्या गजाच्या लहानशा फाटकातून दिसू लागण्यापूर्वी त्यांचे पोट दिसू लागले. कारण त्यांच्या सर्व शरीरास मागे टाकीत आणि उभ्या जगतास तुच्छपणे आव्हान करीत बारी साहेबांचे पृथ्वीचा आकार दाखवण्यासाठी शाळेत ठेवलेल्या फुग्यासारखे ते पोट 2 पावले त्यांचे पुढे धावत असे. आणि त्यांच्या त्या पोटावर मध्यापर्यंत चढलेल्या तुमानीचा जो कातडी पट्टा भूमध्य रेषेसारखा शोभत असे. 57 सालच्या बंडाची चर्चा. बारी साहेबांनी सुरुवात केली. मी तुमचा बंदीपाल जेलर आहे म्हणून लोक तुम्हा सांगत असतील नाही. मी नुसते स्मित करीत पाहिले. पण मी तुम्हा सांगतो की मी तुमचा एक मित्र आहे. बरोबरीचे पाहुणे अगदी गप्प होते. कारण बारी साहेब प्रत्यक्ष बोलण्याचा अधिकार अगदी तशाच एखाद्या त्यांच्या पित्यास देत, इतरास नाही. मला तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्याबरोबर संभाषण करण्याची फार हौस असते. म्हणून मी सहजीच केव्हा केवळ मोकळेपणी बोलण्याकरता असा येतो. तुम्ही काय 1857च्या त्या दुष्ट बंडाचा इतिहास लिहिला आहात नाही? तेही वाक्य बोलत असता मी नुसते किंचित हसत बघत होतो. मी ओळखले की ही स्वारी शीत चाचपून पाहण्यास आली आहे आणि माझी एकंदर प्रवृत्ती बघण्याचा त्यांचा हेतू दिसतो. मीही ते काय म्हणतात ते ऐकून घेण्यात, आपलाही एकलकोंडी जड झालेला वेळेचा भार थोडा हलका होईल तर पहावे या बेतात होतो. मी म्हटले, त्या विषयावर मी बरीच पुस्तके वाचली आहेत हे खरे. ते म्हणाले, मग अशा दुष्ट लोकांविषयी तुम्हास किळस नाही आली? काय हो त्यांचे ते पैशाचे क्रौर्य. माझे वडील स्वतः त्या बंडात सापडलेले होते. ते आम्हा सांगत, त्या अधम नाना साहेबाने कानपुरास स्वतः इंग्रजी सभ्य स्त्रियांचे हालहाल करून त्यांचे तोंडात असे ते नरराक्षस. मी विचारले, तुमच्या वडिलांनी हे कृत्य स्वतः पाहिले? ते चटकन म्हणाले, लखनौला हे कृत्य प्रत्यक्ष पाहिलेल्या एका कर्नलने ते त्यास सांगितले. मी म्हटले, तर मग ते खोटे असलेच पाहिजे. कारण नाना लखनौला नसून इंग्रजी स्त्रियांना आणि पुरुषांना बंदीत टाकले त्यावेळेस कानपुरास होते. ते न ऐकलेसे करून बारीसाहेब म्हणाले, अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत. मी म्हटले, अशी शेकडो उदाहरणे घडली असतील. कारण जशी ही सांगोवांगी दंतकथा ठरली तशीच तीही असणार. आता त्या पाहुण्यातील अगदी सभ्य दिसणारा एक गृहस्थ म्हणाला, परंतु एकंदरीत नानासाहेब, तात्या टोपी इत्यादी बंडखोरांसारख्या स्वार्थी लोकांचा तुम्हास तिटकारा नाही वाटत काय? मी त्यास म्हटले, या विषयावर बंदीगृहात चर्चा करणे तुम्हास योग्य वाटत असेल तर मी करतो. परंतु येथे मी एक बंदीवान असून हे बंदीपाल आहेत. चर्चा करावयाची तर तेवढ्यापुरते बरोबरीचे संबंध तुम्हास गृहीत धरले पाहिजेत. नाहीतर माझ्या तोंडास बंदीवान म्हणून कुलूप ठोकून माझ्या राष्ट्राच्या इतिहासासंबंधी एकपक्षीय आणि अपमानकारक उल्लेख करणे हे निंद्य आणि भ्याडपणाचे वर्तन होय हे तुम्हास मान्य केले पाहिजे. बारीसाहेब म्हणाले, छे हो, मी तुम्हास मगाच सांगितले की मी येथे मित्र म्हणून सध्या उभा आहे. काय पाहिजे ती चर्चा करा. तर मग मी उत्तरलो, मी मोकळेपणे माझे मत सांगतो. मी हे जाणून आहे की माझी मते तुम्हास जहाल वाटतील आणि तशी ती आहेत की नाहीत हे पाहण्यासाठीच ही चर्चा असेल. परंतु मला ती लपवून ठेवण्याची कधीच आवश्यकता भासली नाही. हा ऐतिहासिक प्रश्न आहे आणि जरी त्याविषयी मला काही जाचही होणार असला तथापि त्या जाचाचे भयाने माझ्या राष्ट्राच्या इतिहासाचा आणि प्रमुख भूमिकांचा उपमर्द गुपचूप ऐकून घेणे हे भ्याडपणाचे समजतो. आणि नानासाहेबांसंबंधी आता ज्या दंतकथा सांगितल्यात त्याच्या खरे खोटेपणाविषयी निर्णय करण्यासाठी इंग्रजांनीच एक सरकारी कमिशन नेमले होते. आणि त्याचा निर्णय असा ठरला की ह्या इंग्रजी स्त्रियांवर केलेल्या नैतिक अत्याचारांची वर्णने खोटी आणि अतिरंजित असून त्यांचा उगम इंग्रजी छावणीतील गोऱ्या सोजिरांच्या कुत्सित मेंदूत आहे. स्वार्थी नाही कोण. तुम्ही नानासाहेबास आणि तात्या टोपीस स्वार्थी म्हटलेत. होय, तो पाहुणा म्हणाला. कारण नानास राजा व्हावयास पाहिजे होते आणि तात्यास मोठेपणा पाहिजे होता. मी म्हटले, ते अगदी खरे. आणि हेही खरेच आहे की व्हिक्टर इमॅन्युअलला इटालीचा राजा व्हावयास पाहिजे होते, वॉशिंग्टनला प्रेसिडेंट व्हावयास पाहिजे होते आणि गॅरीबाल्डीलाही मोठेपणा पाहिजे होता. वास्तविक ते त्यांच्या जातीय स्वातंत्र्यासाठी लढले
हे यांच्या. तर मग म्हणून तुम्हीही बंड उभारलेत की काय, बारीने विचारले. मी उत्तरलो, तो प्रश्न अगदी स्वतंत्र आहे. 57चे स्वातंत्र्य युद्ध झाले म्हणून केवळ आजही ते करणे किंवा 57 मध्ये जे झाले नसते ते आजही करू नये असे म्हणणे ही दोनही मूर्खपणाची लक्षणेच मी समजतो. ते पाहुणे 57च्या राष्ट्रीय बंडाच्या इतिहासावरील 1-2 पुस्तके वाचलेले असावेत असे दिसले. ते मध्येच म्हणाले, तर मग तुमचे म्हणणे असे आहे काय की इंग्रजी स्त्रियांची कत्तल बंडखोरांनी केली ही गोष्टच मुळी खोटी आहे? मी म्हणालो, तसे कोण म्हणतो? ही गोष्ट अगदी खरी आहे आणि ती करुणास्पदही आहे. परंतु त्याचे कारण काय हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या स्त्रियास प्रथम युद्धाचे बंदिवानांना वागवितात तसे वागवण्यात येईल. हे त्यांच्यातील उरलेल्या स्त्रियांच्या आणि इतरांच्या साक्षीवरून उघड होत आहे. त्या कमिशनच्या पुढील साक्षी मी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु जेव्हा इंग्रजी सेना कानपूर घ्यावयास वर येऊ लागली तेव्हा अलाहाबादच्या आजूबाजूस असलेली खेडीच्या खेडी आग लावून देऊन जिवंत जाळण्यात येऊ लागली आणि त्यातल्या राष्ट्रीय बंडात लढत असणाऱ्यांच्या शेकडो बायका मुलांची सरसहा होळी करण्यात आली. तेव्हा त्या बातम्यांनी कानपूरच्या क्रांतिकारकांच्या सैन्यात भयंकर क्षोभ उत्पन्न झाला. इतक्यात ज्या इंग्रजी स्त्रिया युद्धबंदिवान म्हणून कारागारात होत्या त्यांची त्या चालून येणाऱ्या इंग्रजी सेनेस गेलेली गुप्तपत्रे आणि त्यांनी क्रांतिकारकांच्या सैन्याला धाडलेल्या बातम्या नेणारी माणसे पकडण्यात आल्यामुळे चिडून जाऊन त्या स्त्रियांचा वध करण्यात आला. दोघेही सारखेच दोषी किंवा निर्दोषी. या क्रूर कृत्यास जितका दोष द्यावयाचा तितकाच इंग्रजी सेनेने केलेल्या अत्याचारास ज्यांची ती आंशिक आणि अल्प प्रमाणाची प्रतिक्रिया होती त्यासही दिला पाहिजे नव्हे काय? आयर्लंडातील ट्रॉघेडाच्या कत्तलीचे क्रॉमवेल नरपशु ठरून त्यांची इंग्लंडास लाज वाटली पाहिजे असे तुम्ही समजता का? असल्या भयंकर आणि राष्ट्रीय क्रांतीचे प्रसंगी असली कृत्ये घडतात. ही कितीही उद्वेगजनक गोष्ट असली तरी त्यामुळे त्या क्रांतीच्या मूळ उद्वेगाचाच विपर्यास करण्याचे काही कारण नाही. नानांच्या आज्ञेविना आणि सैन्यातील क्रांतिकारक सैनिकांच्या त्वेषास बळी पडलेल्या प्रत्येक इंग्रजी स्त्री वधाचे आधीच केवळ बंडवाल्या सळो की पळो करण्यासाठी हिंदी लोकांच्या 10 स्त्रिया ज्या इंग्रजी सेनानीचे जाळपोळीस बळी पडल्या त्या इंग्रजी सेनानीचे पुतळे इंग्लंडामध्ये उभारलेले आहेत. नील आपल्या आन्निकीत म्हणजे डायरीत म्हणतो, इंग्रज राष्ट्राच्या कल्याणार्थ ही निर्दयता अवलंबिणे माझे कर्तव्य होते. 57चे क्रांतिकारकासही तेच समर्थन उपयोगी पडणार नाही काय? दोषी असू तर आपण दोघेही कमी जास्ती प्रमाणात दोषीच आहोत, नाहीतर कोणीच नाही. ते पाहुणे म्हणाले, मी असे मानतो की ते बंड राजकीय स्वातंत्र्यासाठीच होते आणि ज्या अनेक अश्लील गप्पा त्या शिपायांविषयी पसरलेल्या आहेत त्याही पुष्कळशा निराधार आहेत. परंतु आज त्यापासून काय धडा घ्यावयाचा तो माझा प्रश्न नाही. केवळ ऐतिहासिक म्हणून मी इतकी चर्चा केली. प्रस्तुतच्या संबंधाविषयी मी मघा जे म्हणालो त्या पलीकडे या स्थली मला काही एक सांगणे शक्य नाही. बरे, आज नाही तर नाही, पुढे आपण केव्हा तरी ते बोलू, असे अगदी सहजपणे बोललेसे बोलून आणि माझ्या प्रकृतीविषयी सहानुभूतीपर विचारपूस करून बारी साहेब निघून गेले. अनुष्टुप छंद. पुढे 2 दिवस मला काहीच देण्यात आले नव्हते. पुस्तक 1-2 महिना वर्तणूक पाहून मग देण्यात येईल असे सांगण्यात आले. कागद तुकडा मिळणे तर शक्यच नव्हते. बोलावयास चिटपाखरू देखील नाही. तेव्हा या एकलकोंडीत दिवस घालवण्याचे उत्तम साधन म्हणून मी मागे करीत असलेल्या कविता पुढे रचावयास आरंभ करण्याचे ठरविले. मध्यंतरी समुद्र प्रवासादी गडबडीत हे काम अर्थातच बंद पडले होते. कारण तेथे बोलावयास आणि वाचावयास मिळाल्याने विचारांचा लोकात फैलाव करण्याचे दुसरे काम करणे शक्य झाले होते. कविता रचावयास बसताच मनात आले की मराठीत अनुष्टुप छंदाचा प्रचार जवळजवळ नाहीसाच झालेला आहे. हे काही ठीक नव्हे. रामायण महाभारतासारखी महाकाव्ये ज्यात गायली जाऊ शकतात आणि गीतेसारखे तत्वज्ञानही सुव्यक्त होऊ शकते अशा त्या गोड परिचित आणि काही काव्य प्रकारास अत्यंत अनुकूल अशा अनुष्टुपाची
अगदी विचारपूस करणे सुद्धा सोडून देणे ही हानिकारक निर्दयता मराठीस लांछनास्पद आहे. मोरोपंतांची अनुष्टुपे आणि काही रामदासांची, बाकी कोणी त्यास पुसेनासे झाले आहे. तेव्हा त्यातच एक मंजुल ललित लहानसे काव्य रचावे असे वाटले. परंतु अनुष्टुपाकडे इतक्या स्नेहयुक्त सलगीने पाहण्याचा मलाही तो नवीनच प्रसंग. तेव्हा त्या वृत्ताचा नियम काय तो आठवू लागलो. तो आठवेना. जवळ वृत्त दर्पण देखील नाही. इतर अनुष्टुपे शक्य तितकी आठवून व म्हणून आणि त्यातून काय तो नियम मंथन करून काढीत बसलो. सगळा दिवस त्यात गेला. मात्रा मोजाव्यात तो त्या कशात 18 तर कशात 20 तर कशात 25, कशास काही मेळ बसेना. गणवृत्त म्हणावे तर गणही बसेनात. य गण पाहिला, भगण पाहिला, गणात त्याची गणतीच नाही. इतक्यात पटकन लहानपणी पाठ केलेला एक चरण आठवला. अनुष्टुप छंद ते ज्याला एक नेम नसे गणी. एकच चरण आठवला, पण त्याने हाहाकारच करून दिला. कारण त्या वृत्ताचा नियम काय ही जिज्ञासाच त्या वृत्ताला नेमच ना अशी शास्त्रवचनाने भारून टाकल्याने केवळ श्रुती सौख्यावर अवलंबून अनुष्टुपे रचावयाचा आम्ही सपाटा चालविला. 3-4 दिवसांनी त्या आमच्या बलात्काराने क्षुब्ध होऊनच की काय, पूर्वी निषाद विद्वांडज दर्शनाने क्षुब्ध होऊन जसा आदि कवींचा शोक श्लोकत्व रूप धरून त्या प्रथम अनुष्टुपाचा उच्चार करता झाला, तसा वृत्त दर्पणातला हा 3रा चरण रागावून उठून आमच्या स्मृत्यंगणात उच्चारता झाला. अक्षरे चरणी 8. तर मग अनुष्टुपाला एक नेम नसे गणी हे पद प्रथम देऊन मग नियमाचे पद घेतल्याने वृत्त दर्पणकारांनी केवढी फसगत केली. 8 अक्षरे हा नियम आठवताच सर्व ठीक जुळले. पण आम्ही रचून टाकलेल्या अनुष्टुपांकडे जो बघावयास गेलो तो गंमतच गंमत. कोणाच्या चरणात 8 अक्षरे तर कोणाच्या 10 तर कोणाच्या 20, कशास काही मेळ नाही. अर्थात त्या सर्व अनुष्टुपांची दुसरी आवृत्ती काढावी लागली तरी संपले नाही. कारण नुसती 8 अक्षरे मोजून घातली तर केव्हा केव्हा अनुष्टुपांच्या चालीने काही केल्या चालेनासे झाले. अगदी मटकन बसून घेई. प्रथम श्रुती सौख्याने फसविले तर आता शास्त्र नियमाने. उदाहरणार्थ, सलीलात नदीच्या त्या प्रतिबिंबित जी पद्ये या चरणात 8 अक्षरे असूनही शेवटी अनुष्टुपाच्या चालीने चालावयाचे ती साफ इन्कार करतात. तेव्हा आणखी काही दिवसांनी उपांत्य ऱ्हस्व पाहिजे असे 1-2 वृत्त दर्पणातून न दिलेले सूक्ष्म नियम स्वतः शोधून काढावे लागले. तेव्हा मग केलेल्या अनुष्टुपास पुन्हा घासून पुसून 3री आवृत्ती काढावी लागली. ही सर्व मेहनत साधना भावी. एक वृत्तशास्त्राचे पुस्तक असते तर 1 तासात निर्णय लागता. कारागारात मला जे वाङ्मय निर्माण करता आले त्यासाठी साधने नसल्याने कसा विलक्षण त्रास पडे. एका तारखेकरिता, एका शब्दाकरिता 8-8 दिवस खोळंबून राहावे लागे. कल्पना कितीही बरी असली तरी सोडून द्यावी लागे. केवळ स्मृतीत जे होते त्यावर सर्व उदरनिर्वाह कितीतरी वर्षे करावा लागला. पण एकदाचे अनुष्टुप जमले आणि त्या वृत्तातच त्या कारागारातील 7 क्रमांकाच्या त्या एकांत कोठडीत कमलेचे रानकमल फुलू लागले. कारागारातील पहिली गुप्त चिठी. आज मला त्या खोलीत बंद होऊन 4-5 दिवस झाले असतील. अजून त्या उभ्या भागात मजविना कोणीही बंदिवान सोडलेला नव्हता की मला काही एक बातमी मिळू नये. स्नानासही खोली समोरची, जी चाळीची जाण्या येण्याची वाट होती तेथेच पाणी मिळे. मी 3ऱ्या मजल्यावरच्या चाळीत होतो. भिंतीस एकसारखे गज मारलेले व त्यामागे ती वाट आणि त्यामागे त्या खोल्यांची रांग अशा त्या चाळी असत. जेवून थोडा वेळ झाला. दुपारच्या वेळी मी खोलीत बसलो असता खालून एक लहानसा दगड गजांवर येऊन आपटला. तो खाली पडला. पुन्हा कोणीतरी खालून नीट फेकला. तो गजांमधून निघून माझ्या कोठडीच्या दाराशी येऊन पडला. मी उभाच होतो. समोर खाली पाहिले तो एक वॉर्डर तो
तो दगड उचला असे हाताने खुणावून निघून गेला. मी तो दगड उचलला. तो त्याला बांधलेली एक कागदाची चिठी सापडली. मी ती उघडून वाचतो तो खाली आरडाओरड झालेली ऐकली. दचकलो व दाराशी येऊन पाहिले तो खाली अंगणात पेटी ऑफिसरला माझ्या पहाऱ्यावर असलेल्या वॉर्डर मोठ्याने हाका मारून बोलावित आहेसे दिसले. मी तेव्हाच ताडले की चिठी फेकताना त्या वॉर्डरला या पहाऱ्यावरच्या पठाण वॉर्डराने पाहिले असावे आणि त्याला धरण्यास व माझी कोठडी उघडून झडती घेण्यास हा पेटी ऑफिसरला बोलावित आहे. इतक्यात तो खोली पुढे येऊन उभाच राहिला. मला ती चिठी फाडून टाकाविसे वाटेना, कारण एवढ्या धाडसाने ज्याने ती मला पोचविली त्याने ती काही महत्वाचे असेल म्हणूनच पोचविली असावी. पण ती लपविणे कुठेही शक्य दिसेना. मिनिटांनी कुलूप उघडतील, चिठी सापडली तर आणणारा वॉर्डर, धाडणारे लोक आणि चिठीत कोणाची नावे असतील तर ते या सर्वांनाच संकटात पडावे लागेल. तेव्हा खोलीचे कोपऱ्यात त्या वॉर्डरचे दृष्टिआड उभे राहून झटकन शरीरावरच ठेवू नये तशाही ठिकाणी ती चिठी लपवून ठेवल्याविना गत्यंतर उरले नाही. ती मी तशी लपविली की ती जे काही गौप्य असेल त्याचा घात होऊ नये. तोच पेटी ऑफिसर आला. उद्धटपणे विचारू लागला, चिठी कोठे आहे? खडा कोणी उचलला? मी सांगितले, मला काही माहीत नाही. माझ्या पहाऱ्यावरच तो पठाणी वॉर्डर अशा कडेकोट बंदोबस्तात येतो कोण अशा निर्धास्त विचाराने गुंगून बसला होता. तेवढ्यात त्या दगडाचा आवाज झाल्याने उठून पाहू लागला तो काहीतरी खुणा त्या खालच्या वॉर्डराने मला केल्याचे त्याने पाहिले. त्या संशयावरून त्याने हाकाहाक केली. त्यातही तो वॉर्डर हिंदू होता. तेव्हा त्याला धरून कमी करविला असता आपल्या आणखी एका पठाणास वॉर्डरकीच्या जागी घेण्यास संधी मिळाली असती. म्हणून त्याने हाकाहाक केली. माझ्या चाळीवरील तो पेटी ऑफिसरही मुसलमानच, कारण मजजवळ हिंदू फिरकू द्यावयाचा नाही ही सरकारी प्रतिज्ञा. अखेर माझे कोठडीचे दार उघडून त्या पेटी ऑफिसराने माझ्या अंगाची झडती घेतली. चड्डी बंडीची शिवण देखील चाचपून पाहिली, पण चिठी सापडली नाही. अर्थातच हिंदू वॉर्डराची झडती झाली. त्याचपाशीही काही सापडले नाही. अर्थातच ते प्रकरण तितक्यावरच मिटले. सावधगिरीची सूचना. इकडे मी ते सर्व गेल्यावर शरीरातून चिठी काढून वाचली. तीत तुरुंगातील स्थितीचे वर्णन दिलेले होते की त्यायोगे मला तेथे कोणाशी कसे वागावे ते कळावे. तुरुंगात त्यावेळेस राजकीय बंदी, बंगालची माणिक तोळ्यातील मंडळी आणि अलाहाबादच्या स्वराज्य पात्राचे 3-4 संपादक इतकेच होते. मला ज्यांनी चिठी पाठवली ते माझ्या पूर्वपरिचित बंगाली मित्रांपैकी एक होते. त्यांनी असा निरोप धाडला होता की राजकीय बंदिवान म्हणून सर्वांवर सरसहा विश्वास टाकू नये. बंगाली मंडळीत धरपकड झाल्यानंतर काही जण गुप्त बातम्या सरकारात देऊ लागले आहेत. त्यामुळे तेथे आमच्या 2 पक्ष झाले असून अमक्या तमक्या मनुष्याचे सध्या इतकेच काम ठरलेले दिसते की अधिकाऱ्यास प्रसन्न करून तेलाच्या घाण्यासारख्या भयंकर जाचाच्या कामातून आपला जीव वाचवावा. त्यासाठी मागील चळवळीतील न धरलेल्यांची नावे तर त्यांनी दिलीच, पण येथेही आम्ही काय बोलतो करतो ते तो अधिकाऱ्यास कळवतो. तेव्हा अमक्या अमक्यावर विश्वास ठेवू नका. बंगालच्या गुप्त कटातील मंडळीतील ही फाटाफूट वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही, कारण त्यांच्यातील प्रमुखांना धरले जाताच काहींचे धैर्य सुटले होते आणि कलकत्त्याच्या कारागारातच परस्परांचा विश्वासघात करण्याची अहमहमिका चाललेली होती हे मला बाहेर असतानाच कळलेले होते. काहींचे जरी असे अधःपतन झाले होते तरी म्हणून सर्वच विश्वासघातकी झालेले किंवा धैर्यभंग झालेले होते असे मुळीच नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यात ज्यांचे असे कष्ट सहन न झाल्याने अधःपतन झाले त्यांचीही मागची सेवा, देशभक्ती आणि स्वार्थत्याग या सद्गुणांचा विसर पडू देणे हे मला अन्याय्य वाटे. येथे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगून ठेवणे प्राप्त आहे की या वृत्तांतातील हे किंवा इतर विचार किंवा भावना म्हणून मी सांगत नसून त्या वेळेस मला त्या प्रसंगानुरूप काय वाटले आणि काय करावे लागले ते झालेले वृत्त मी सांगत आहे. केवळ इतिहास सांगत आहे. त्याविषयी मला आज काय वाटते किंवा ते जे झाले हे बरे की वाईट ही चर्चा मी मुळीच केलेली नाही. चर्चा करण्याचा प्रस्तुत स्थली हेतूही नाही. तो प्रश्न अगदी स्वतंत्र ठेवून ह्या आठवणी वाचकांनी वाचाव्यात अशी सावधानतेची सूचना पुन्हा एकदा देणे मी माझे कर्तव्य समजतो. हेरांचे काम.
बंगाली राज्य क्रांतिकारकातील काही प्रमुख व्यक्तीस कष्ट सहन न होऊन कसे तरी करून आलेल्या संकटातून निभावून जावे ही बुद्धी उत्पन्न झाली आणि त्यापायी त्यांच्या साथीदारांच्या, अनुयायांच्या इतकेच नव्हे तर माझ्यासारख्या त्यांच्यात मागाहून केवळ कारावासातच प्रत्यक्ष परिचित झालेल्या व्यक्तींच्याही हालचाली व बोलणी चालणी काय काय होतात ते गुप्तपणे इंग्रजी अधिकाऱ्यास कळविण्याचे काम करण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी तिचा विचार करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की त्या मनस्थितीप्रत त्यास पोचविण्यास तसेच भयंकर हाल, अवहेलना आणि शारीरिक कष्ट कारण झाले होते. तसले शारीरिक कष्ट आणि अवहेलना सोसूनही ज्यांचे मनोधैर्य ढळले नाही त्यांनाच काय तो त्यास दोष देण्याचा अधिकार पोचतो. उगीच जन्मभर आराम खुर्चीवर लोळत पडलेल्या वाटेल त्या गोमा गणेशास तो अधिकार पोचत नाही. हेही माझ्या ध्यानात असे की क्रांतिकारकातील प्रमुखांच्या हातून विश्वासघाताची कृत्ये काही बंगाल्यातच किंवा हिंदुस्थानातच झालेली नसून शारीरिक हाल अपेष्टांनी मनोधैर्य खचलेल्या या हिंदी उदाहरणाहूनही अधिक किळसवाण्या विश्वासघाताची उदाहरणे आयर्लंड, रशिया, इटाली इत्यादी प्रदेशातील राज्यक्रांतीच्या व धर्मक्रांतीच्या कोणत्याही भयंकर संग्रामात आढळून येतात. त्यामुळे विशेष डगमगून जाणे वा एखाद्या प्रांतास वा जातीस दोष देत सुटणे मूर्खपणाचे होईल. काय ते सांगून टाक. गुप्त चिठीतील लिखाण वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही. उलट मला त्या धैर्यच्युत झालेल्या व्यक्तींची कीवच आली. त्यातील एक विशिष्ट उदाहरण येथे दिग्दर्शनासाठी सांगणे युक्त आहे. येथील क्रांतिकारकातील एक प्रमुख बंगाली गृहस्थ, कारण ते त्यावेळेसही तिशीच्या वर होते, सुशिक्षित असून ग्रंथकार आणि उत्कृष्ट उत्क्षोभक लेखक म्हणून प्रसिद्ध होते. क्रांतिकारकास ते गीता शिकवित तेव्हा देह हा काहीच नसून आत्मा हा अमर आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणी असा उपदेश देत आणि त्यामुळे तरुणास मरणाची तमा उरत नसे. पण जेव्हा कारागाराच्या दगडी तटांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि बैलांनाही रडकोंटीस आणणारी तेलाच्या घाण्यासारखी कठोर कामे करता करता एक दिवस घेरी येऊन पडावे लागले, तेव्हा सूड घेण्यासाठीच की काय देहाने आत्म्यास पायाखाली तुडवून त्यांचे मनोधैर्याचा चक्काचूर करून टाकला. काही केल्याने ते कष्ट सोसले जाईनात. बरे 1-2 दिवसांचाही प्रश्न नाही, उभ्या जन्माचा प्रश्न. ते कष्ट कधीच सुटणारे नव्हते. उलट हट्ट धरला तर अधिक भयंकर कष्ट मात्र भोगावे लागणार. अशा निराशेच्या अंधकारात जीव गुदमरून जावा तसे गुदमरून जाऊन आता काय वाटेल ते कर, पण माझे ऐक म्हणून देह प्राणाशी गाठ घालून ओरडू लागला. पण मार्ग काय? विपत्तींच्या कुंद भिंतींना बाहेर जाण्यास वाट कुठून? एकच अरुंद घाणीची कोंदट वाट, ती म्हणजे तुझे साथीदार कोण ते सांगणे. काय ते सांगून टाक ही अक्षरे छापलेली पाटी त्या वाटेवर नित्याची लावलेली. त्यांच्या या भंगलेल्या मनोधैर्याची बातमीही त्यांच्याच तशाच स्थितीतून सुटण्यासाठी त्याच वाटेने जाऊ येऊ लागलेल्या त्यांच्या एका मित्राने अधिकाऱ्यास दिली. तेव्हा ती बातमीवर कोणी म्हणतात कलकत्त्यापर्यंत धाडण्यात आली. मग त्यास गोडगोड थापा देण्यात आल्या. बुडत्याला भुसाचा देखील आधार घेऊन पाहावासा वाटतो. त्यांनी तसा विश्वास न वाटताही त्या थापांवर विश्वास ठेवला. एक दिवस अधिकाऱ्यांनी ते नाटक अभिनीत करण्याचे ठरवून त्या बेटाचा एक मुख्याधिकारी तुरुंगात आला. तेलाचा घाणा राजकीय बंदी फिरवीतच होते. तो अधिकारी या गृहस्थांच्या खोलीसमोर येताच बंद कोठडीच्या लहान फाटकापाशी येऊन ते अर्ज म्हणून ओरडले. तो अधिकारी मोठ्या प्रौढीनं व्हॉट डू यू वॉन्ट म्हणून म्हणत थोडा परत फिरून फाटका पुढे उभा राहिला. तो ते गृहस्थ गुडघे टेकून हात जोडून कसेही करा पण या यातनातून मला सोडवा म्हणून करुणपणानं विनवीत असलेले दिसले. अधिकाऱ्यांनी उत्तर केले, बंदीपालास काय ते कळवा. विश्वासघात. अधिकारी गेले. बंदीपालाने पूर्वीच ठरल्याप्रमाणे कागदशाही धाडून दिली. ते गृहस्थ कलकत्त्याच्या कटातील अस्ती नसती माहिती लिहून देऊ लागले. अर्थातच इतर सर्व क्रांतिकारकांना ते कर्म विश्वासघात वाटू लागले. आश्चर्याची गोष्ट ही की ते कर्म करण्यास प्रवृत्त झालेल्या त्या गृहस्थासही ते कर्म वाईट आहे हे मान्य करण्या इतका प्रामाणिकपणा त्या दुर्बल मनस्थितीतही उरलेला होता.
त्यांनी एक पत्र आपल्या मित्रास धाडले. मला कष्ट सहन होत नाही. तो टाळण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या. मी ती करण्याचा प्रयत्न केला, पण तो धीरही मला करवत नाही. तेव्हा एकतर तुम्ही मागे दुसरे विश्वासघातकी मारले तसे मला येऊन मारा, मी तुम्हास दोष देणार नाही. तर मला विश्वासघात करून शक्य ती माहिती अधिकाऱ्यास देऊन त्यांची मंथरणी करून या असह्य शरीर यंत्रणातून सुटका करून घेणे भाग आहे. माझे मनावर माझा अधिकार नाही. ही विलक्षण गुप्त चिठी त्यांनी आपल्या अनुयायास धाडली आणि अधिकाऱ्यास असल्या नसल्या माहितीचा कागद भरून बरीच नावे गोवून लिहून दिली. तिसऱ्या दिवशी त्याच घाण्याच्या कामावरून काढण्यात आले आणि दोर वळण्याचे त्यातले त्यात सोपे काम देण्यात आले. पण कोठडी बंदी सुटली नाही, कारागाराबाहेरही सोडले नाही. या गृहस्थास आपण करतो ते निंद्य आहे इतके कळण्याचा आणि मानण्याचा प्रामाणिकपणा उरला होता. त्याचे एक दोन जोडीदार तर प्रामाणिकपणासही पुरते अंतरले होते. या निर्ढावलेल्या व्यक्तींना माझे येणे म्हणजे एक पर्वणीच सापडली. अधिकाऱ्यांना माझ्या एकूण एक हालचाली कळण्याची उत्कट भीतीजन्य इच्छा आणि खऱ्याच नव्हे तर खोट्याही बातम्या मजविरुद्ध सांगून ती इच्छा पुरवून कसा बसा आपल्या मागच्या अपराधाचा अधिकाऱ्यास विसर पाडून आपली सुटका करून घेण्या इतके या राजकीय बंदिवानातील दोघा तिघा बंगाली बंदिवानांचे हे सौजन्य. या दोन पेचांच्या कचाट्यात मला शेवटपर्यंत राहावे लागले. मजविरुद्ध जो जो कोणी चुगली करी तो अधिकाऱ्यास प्रिय होई. प्रिय आहे असे ते दाखवीत आणि त्यास काही ना काही बंदीगृहातील सवलती मिळत. त्यायोगे मजविरुद्ध चुगली करणे हा एक प्रतिष्ठितपणाचा लाभकारक धंदाच होऊन बसला. इतर गर्ह्य पापी अपराधी तो धंदा करीत होते यात आश्चर्य नाही. पण त्याच वाहत्या गंगेत या दोघा तिघा राजकीय बंदिवानांनी पण हात धुवून आपल्या पोळीवर तूप ओढण्यास कमी केले नाही. त्यांना मिळालेल्या प्रत्येक सवलतीमागे बहुधा माझी एक एक यातना वाढत जात असे. पण ते सर्व पुढे सांगावयाचेच आहे. प्रस्तुत त्या चिठीत वरील आणि इतर लहान सहान उदाहरणे देऊन बंगाली राजकीय बंदिवानातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध मला जी कळकळीची सूचना दिली होती ती वाचून मी मनाशी इतकेच ठरविले की तरीही ज्यांच्या हातून मागे इतकी करारी, साहसी आणि निस्वार्थी देशसेवा घडली आहे त्यांचे विषयी आपण प्रत्यक्ष चौकशी करून परिचयोत्पन्न निश्चिती करून घेईतो, काहीही विरुद्ध मत करून घेऊ नये. किंवा जरी त्यांचे हे नैतिक अधःपतन खरे आहे असे आपल्या प्रत्ययास आले तरीही त्यावरून त्यांच्या मागच्या देशसेवेवर शिंतोडे उडवू नयेत. केवळ सावधानतेची सूचना डोळ्यापुढे ठेवून जपून पावले टाकावी इतकेच. अब बस हुआ, माफ करो. या चिठीचे दुसरे किंवा तिसरे दिवशी माझ्या क्रमांकातील अंगणात म्हणजे 7व्या क्रमांकाचे भागात राजकीय बंदिवान वगळून इतर बंदिवान कामासाठी सोडण्यात आले. त्या क्रमांकाच्या भागात जवळजवळ 200 बंदिवान नारळाचे सोडणे, फोडणे, तुकडे करणे इत्यादी कामावर असत. तेव्हा मजकरिता तो भाग नित्याचा रिकामा ठेवणे शक्यच नव्हते. म्हणून केवळ ती तिसऱ्या तळाची चाळ जीत मी होतो तेवढी रिकामी सोडून आता रात्री निजावयास दुसऱ्या खालच्या 2 तळांच्या मजल्याच्या चाळी बंदिवानास मोकळ्या करून दिल्या होत्या. त्या दिवशी दुपारी खाली अंगणात अगदी बाजार भरल्यासारखा झाला. शेकडो हजारो नारळ गाड्यात भरून आणून त्यांचा ढीग घातला जाईल. त्यात बंद्यांची एक तुकडी ते सोलून त्या पत्र्यांच्या पडवीतून नारळामागून नारळ फेकीत राहील. पत्र्यास लागून धाड धाड आवाज सारखा चालत राहील. तिकडे नारळ फोडणारी तुकडी खटाखट घाव घालून घावागणिक नारळ तोडून फेकून देईल. ते पाणी पिंपांनी भरून भरून वाहून नेण्यात आणखी एक तुकडी गुंग होईल. बाकी 30-40 बंदिवान त्या कापलेल्या वाट्यास खुरपणीने भोगसून खोबरे तुकड्या तुकड्यांनी कापून भिरभिर नारोट्या भिरकावीत. नारळाचा तुकडा खाणे तर काय, पण अगदी वाहून व्यर्थ जाणाऱ्या नारळाच्या पाण्यातील पाटातील एक थेंब पाणी पिणे हाही नियमाचे भाषेत अपराध होता आणि प्रत्यही 2-3 बंदिवानास त्यासाठी शिक्षा मिळे. तरीही एकदा कामास आरंभ झाला की ज्याचे त्याचे तोंड नारळाने भरलेले, मान खाली घातलेली आणि डोळे कोपऱ्यातून कोणी आपल्या भरलेल्या तोंडाकडे पाहत तर नाही म्हणून कावरे बावरे होऊन गरगर फिरत असलेले. त्या बाजाराची ती गंमत, ती दाटी, तो गलका,
त्या ऑफिसर लोकांचा म्हणजे बंद्यातील ज्या लोकांस अधिकारी करण्यात येई त्या लोकांचा, चलो भाई काम करो, ए साला क्या खाता, या आरोळ्या, या सगळ्या धांदलीत क्षणभर आपण बंदिवान आहोत याची विस्मृतीच पडे. पण ती कोठपर्यंत तर तोंडातल्या तुकड्यास पेटी ऑफिसरने पाहिल्यामुळे कमरेवर दांडकन येऊन त्याचा सोटा बसला नाही किंवा त्या ओझ्याखाली दुपारच्या वेळेस अंग कसकसू लागून पुरे आता हा जीव असे झाले नाही तोपर्यंत. दही नारळ. माझ्याबरोबर कुठेही न जाता माझ्या त्या 7व्या क्रमांकाच्या चाळीच्या 3ऱ्या तळावर बंद झालेल्या आणि त्या एकांतवासास कंटाळलेल्या आमच्या पठाण वॉर्डरास त्या दिवशी तो बाजार पाहताच खाली जाऊन थोडे नारळाचे पाणी पिऊन काही 2-3 नारळ मुखशुद्धी म्हणून तोंडात टाकावेत असे न वाटणे अगदी अस्वाभाविक होते. बरे, मजवर नेमलेला तो वॉर्डर म्हणजेच अधिकाऱ्याच्या पुठ्ठ्यातला, त्यास कोण भिणार नाही. दे नारळ म्हणताच त्यास कोण गुपचूप खोबरे काढून देणार नाही. दुपारी ते राजश्री पेटी ऑफिसरास, तोही पठाणच असल्याने खुणमून चाळीचे फाटक उघडून खाली अंगणात गेले. नारळाच्या पाण्याची 2-3 शहाळी कोवळी कोवळी तोडवून घेऊन गटागट पोटात ओतून दिली. आता मुखशुद्धी तेवढी उरली. नेहमीप्रमाणे नरोट्यातून नारळ खुरपून काढणाऱ्या बंदिवानांची जी लांब ओळ बसली होती तेथे जाऊन एकास हात चलाव म्हणून धमकी दिली. वॉर्डरला पाहून घाबरून तो बंदी हात चालवितो म्हणजे काम लवकर करू लागतो न लागतो तोच वॉर्डर महाराजांनी स्वतःचा हात चालविण्यास आरंभ केला आणि शेजारच्या एका बंदीच्या उगीच तोंडात एक चपराक ठेवून दिली की नारळ खाता है नहीं, देखो मुंह देखो. नारळ खाण्याकरिता त्या बंदिवानाचे तोंडात देण्याचे समताच सर्वत्र अनुकूल वातावरण उत्पन्न झालेसे त्याला वाटले. कारण आता आपण कोणासही नारळात उत्तम म्हणून जो दही नारळ म्हणून तिकडे प्रख्यात आहे तो देण्याविषयी सांगितल्यास भीतीने ना म्हणण्याची त्याची प्राज्ञा होणार नाही असे नेहमीच्या अनुभवाने त्यास पक्के कळून चुकले. तोच एका मद्राशाच्या आणि त्यातही नवख्या आलेल्या बंद्याच्या हाताशी लपवून ठेवलेला दही नारळ उल्लेखित वॉर्डर साहेबांच्या दृष्टीस पडला. त्वरित स्वारी तेथे पोचली. लाव साला नारळ इधर म्हणून आज्ञा झाली. पण तो मद्रासी जरा ऐटीतच दिसू लागला. तो मद्रास इलाख्यातील एक नावाजलेला दरोडेखोर होता. तामिळ तुरुंग अनेक वार पाहून निर्ढाहून आता प्रथमच काळ्या पाण्यावर आलेला. तोही 10 वर्षे शिक्षेसाठी म्हणून फारसा भ्यालेलाही नव्हता. त्यातही त्यास हिंदुस्थानी खरोखरच फार थोडे येत असल्याने इल्ले इल्ले म्हणजे नाही नाही म्हणून वेळ मारून नेण्याचा मद्रासी बंदिवानाचा जन्मसिद्ध अधिकार त्यास प्राप्त झालेला. तेव्हा वॉर्डराच्या उर्मट आज्ञेस त्याने जरा ऐटीनेच इल्ले म्हणून ठराविक उत्तर दिले. तो दही नारळ त्यांनी चांगली एक खाण्याची तंबाखू देऊन गुप्तपणे नारळ फोडणाऱ्यांपासून विकत घेतलेला. तो त्याच्यासारखा निर्ढावलेला बंदिवान त्या वॉर्डरास सहज कुठला देणार. पण त्या पठाणी वॉर्डरास असा नाही म्हणणारा हिंदू बंदी सहसा भेटत नसल्याने ते अगदी चढेल झालेले असत. त्या मद्राशास त्या वॉर्डराने शिवी देऊन पुन्हा तो नारळ मागितला. मद्रासी सामोपचारच बरा असे समजून कळवळून इल्ले स्वामी इल्ले म्हणून वेड पांघरू लागला. पठाण रागावला. पठाणाच्या आणि मुसलमानाच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे स्वार्थी भांडणही हिंदूंशी होतात ते धार्मिक युद्धातील एक पवित्र कर्तव्य भासू लागले. पठाणाने आणखीन शिव्या हसडून, एक काफर है साला इसकी चोटी उखाडना चाहिए, हा हिंदू आहे याची शेंडीच उपटली पाहिजे असे गरजून त्या मद्राशाच्या शेंडीस हात घातला. त्या मद्राशाला हिंदुस्थानी खरोखरच समजत नव्हते त्यामुळे तो क्षणभर गोंधळला. त्यास वाटले हा मला काही ठीक गोष्ट सांगत असूनही मी मानली नाही काय. पण वॉर्डराने त्यास शेंडीने हिसडून त्या दही नारळास हात घालताच मद्राशाने त्याची दाढी धरून ओढाताण चालविली. ओरडले असे कोणीच नाही कारण दही नारळाची गुपचूप चोरी करण्याचा डाव दोघांचाही होता. बस हुआ माफ करो. शेवटी पठाण वॉर्डराने इतर बंदिवान आपणास हसतात असे पाहताच नेहमीच्या सवयीप्रमाणे सोटा काढून त्या मद्राशास जोराचा दणका मारला आणि त्याची शेंडी अशी हिसकली की ती अर्धी उखडून निघाली. काफर साला काफर म्हणून रागाने जळजळत पठाण त्यास मारीतच होता. शेवटी एकदम काय झाले की तो मद्रासी जो उसळला तो एक ना दोन शब्दही न बोलता त्या वॉर्डर महाशयाच्या दाढीचा हातास पीळ मारून आणि त्यास उचलून धाडकन भूमीवर पाडता झाला आणि
त्याच्या छातीवर गुडघा रोवून ताड ताड तोंडात भडकावीत चालला. पेटी ऑफिसर हा त्याचा मित्र पठाण वॉर्डर तिकडे आला म्हणून लांब आडोशात जाऊन निमाज पढत होता. त्या वॉर्डराच्या पीडेस कंटाळलेले बंदी कुणी आरडाओरड फारशी न करता जागा धरून गंमत पाहत राहिले. मला वरतून गजाशी उभे राहून हे पाहताच हसू कोसळले. वॉर्डर महाशयाची ती उभ्या तुरुंगास भिववणारी पठाणी टोपी, तो फेटा कुणीकडच्या कुणीकडे गेलेला आणि ओठातल्या ओठात काही तामिळ शब्द पुटपुटत तो मद्रासी त्याच्या दाढीस पिळून धरून ठोशामागे ठोसा चढवीत उरावर बसलेला. वॉर्डर महाशय काफर म्हणून म्हणतील तर शपथ. गुपचूप दही नारळाचे ठिकाणी मार खात स्वारी पडली आणि त्या स्वारीवर मद्रासी स्वार झालेला. अखेर 1-2 मिनिटांनी पठाण वॉर्डराने तोंडात खाता खाताच म्हटले, अब बस हुआ, माफ करो. ठेचाळून कासावीस झालेल्या ध्वनीने म्हटलेले ते वाक्य ऐकून मला वाटले आता त्या मद्राशाने त्या सोडून देणेस योग्य होय. पण पाहतो तो मद्रासी भयंकरच चवताळून मोठ्याने तामिळ भाषेत शिव्या हसडीत त्या पठाणाचे डोक्यावर वेगाने बुक्के मारू लागला. माफ करोतील माफ. कारण हिंदुस्थानी जवळजवळ येतच नसल्याने त्या मद्राशास माफ करो ह्यातील मा तेवढी कळली आणि त्याला वाटले की वॉर्डर मला अजूनही माय बहिणीवरून शिव्या हसडतो आहे. जो जो पठाण म्हणे अब बस माफ करो तो मा मा म्हणून दरडावीत तामिळ भाषेत शिव्या हसडीत तो मद्रासी डोक्यावर ठोसा चढवीत राहिला. शेवटी जो गोंधळ व्हावयाचा तो होऊन पेटी ऑफिसर व बंदिवान सर्व धावत आले. ती झुंज सुटली. तो संतप्त मद्रासी हाताने आणि तोंडाने मिळून बडबडू लागला की साहेब हम तुम मार या हिंदुस्थानी शब्दात हावभाव करीत आणि गळ्यास बोट लावून दाखवीन त्याने स्पष्टपणे असे बजाविले की जर ही गोष्ट साहेबाचे कानावर घालून मजवर खटला भरशील तर मी तुला गळा दाबून ठार मारावयास सोडणार नाही. तसल्या मद्राशाची ती धमकी, सवाशेर पाहताच पावशेर होऊन जाण्याचा पठाणी शेरांचा उपजत स्वभाव आणि वरच्या चाळीत बंद असलेला हा वॉर्डर नियमाविरुद्ध खाली अंगणात येऊ दिला का म्हणून भावी खटल्यात पेटी ऑफिसराविरुद्ध उठणारा पहिलाच संयमिक कायदेशीर प्रश्न या सर्व गुंतागुंतीस भिवून पेटी ऑफिसर व ते वॉर्डर महाशय कोणीच साहेबास ती गोष्ट सांगणे योग्य समजले नाहीत आणि 3-4 दही नारळ खाऊन जी मुखशुद्धी करावी म्हणून वॉर्डर महाशयास इच्छा उत्पन्न झाली होती ती मुखावर खाल्लेल्या मद्रासी ठोशांच्या मुखशुद्धीवरच तृप्त करून आपले विखुरलेले कल्ले सावरीत आणि साफा बांधीत स्वारी पुन्हा त्या चाळीच्या 3ऱ्या तळावर येऊन आमच्या पहाऱ्यावर उभी राहिली. जणू सहजगत्या मी त्यास विचारले की काय झाले पठाण वॉर्डर. मी पाहिले नसावे असे समजून ऐटीने म्हणाला, वो एक चोर साला दही नारळ चोरी करना मांगता था, वो खूप पिटा गया. मी सस्मित उत्तर केले, ठीक, एक चोर साला दही नारळ चोरी करना मांगता था, वो साला खूप पिटा गया नहीं. तो साला चोर जो पिटा गया तो कोण हे त्या पठाणाचे पठाणास माहीत की माझे मला.